नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवतो ढोबळी आणि बटाट्याची मिक्स भाजी। ही भाजी आपण कुठलेही वाटण न करता एकदम शॉर्टकट पद्धतीने करणार आहोत। चला तर मग बघूयात। तर इथे मी बारीक अशा ढोबळी आणि बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। आता कढईमध्ये तेल तापून घेऊ आणि तापलेल्या तेलामध्ये आपल्याला जिरी मोहरीची चांगली फोडणी देऊन घ्यायची आहे। जोपर्यंत जिरी मोहरी चांगले तडतडत नाही तोपर्यंत आपण बाकीचे जिन्नस टाकायचे नाहीत। आता आपण याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया। लसूण व्यवस्थित ब्राऊन झाला की याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने टाकून घेऊ। यानंतर मी इथे काही मसाले ॲड करत आहे, ते म्हणजे हळद, घरी बनवलेले लाल तिखट आणि गोडा मसाला। हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून हलवून घेऊयात। हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतले गेले की त्याची चव कच्ची अशी लागत नाही। आता याच्यामध्ये आपण चिरलेले ढोबळी आणि बटाट्याचे काप टाकून घेऊया। हे एकदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। हा शेंगदाण्याचा कूट मी शेंगदाणे भाजून नंतर मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये अगदी थोडेसे पाणी टाकून हलवून घेऊन थोडा वेळ झाकण ठेवून शिजून द्यावे। मधून मधून परतत राहावे। आता एकदा भाजी शिजत आली की त्याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडासा दाण्याचा कूट टाकून हलवून घेऊयात। शेंगदाण्याचा कूट टाकल्याने ही भाजी एकदम एकजीव होऊन जाते आणि एक थोडासा मसालाही तयार होतो। जेव्हा तुम्हाला वाटण वाटायचा कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने ढोबळी बटाट्याची भाजी नक्कीच बनवू शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।